जेवढा अभ्यास करताना पाठांतर कधी केलं नाही, तो आरत्या अशा सहज पाठांतर म्हणजे पाठ झाल्या आणि त्या अजूनही आहेत. युजली लहान मुलांनाच म्हणा किंवा आम्हालाही खूप अटॅचमेंट असते बाप्पाशी. किशोर जहागीरदार म्हणून जर मला विचाराल तर माझी सगळ्यात पहिली इच्छा आहे की एजे रस्त्यावर आला पाहिजे. गजानन श्री गणराया आदि बंधू तुझ मोरया, गजानन श्री गणराया आदि बंधू तुझ मोरया. हॅलो, मी अदिती. इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या सेटवर आली आहे. गणेश उत्सव सुरू आहे आणि जहागीरदार ब्रदर्स माझ्यासोबत आहेत. सुंदर असा लुक आहे ब्रदर्सचा. सो कसे आहात सगळे? खूप मस्त, मजेत, खूप मस्त, मजेत. सुंदर दिसताय आणि राजेशाही थाट तुमचा आहे. आणि जसं सगळं रॉयल असतं, आता बाप्पाचं आगमन कसं झालंय आणि किती धमाल मस्ती आहे सेटवर? धमाल मस्ती तर खूप आहे. आणि आमचा जो बाप्पा आहे तो बेसिकली खूप स्पेशल आहे, कारण की तो एजेनी स्वतःहून बनवला आहे. सिरियलमध्ये नाही, रिअल लाईफमध्ये सुद्धा. सो खूप मस्त. आम्हाला असं वाटतं की आम्हीच आमच्या घरी जो बाप्पा बसवतो तशीवाली फिलिंग येते आम्हाला इथे. सो ओव्हरऑल खूप मस्त वाटतंय, छान वाटतंय, प्रसन्न. अरे काय सांगशील, किती छान वातावरण आहे. कारण की मध्यंतरी जॉईन झाला आणि आता सगळे सण साजरे करायला मिळत आहेत. सो हे सगळं कसलं भारी आहे. नाही, मला ना खूप आनंद काय होतो माहिती आहे का, नाटकाची जशी आधी प्रॅक्टिस करतो ना आपण आणि मग प्रयोग असतो, तसं प्रत्येक सणाची प्रॅक्टिस होती इकडे. गणपतीची पण सगळी तयारी म्हणजे कसं घर असल्यासारखंच करतो ना, त्यामुळे असं काही फक्त विधी आणि मंत्र नाही आहेत, बाकी सगळं सेम आहे. आणि सगळेजण खरंच कुटुंब असल्यासारखं सगळी तयारी करणं, पूजा करणं, आजीला सगळं विचार. म्हणजे आजीला आम्ही कोणत्या आर्टिस्ट म्हणून असं आम्ही बघतच नाही आजीकडे. आम्ही सगळे आजीच म्हणतो तिथं, नॉर्मल पण ऑफ स्क्रीन पण. त्याच्यामुळे ती इतकं छान बॉन्डिंग झालंय ना. आणि प्रत्येक सण असला ना की एकतर असं काही असेल शूटिंग तर आम्ही सगळे एकत्र असतो. इतर वेळी कसं प्रत्येकाच्या सीननुसार सगळे असतात, पण ना आता गणपती आहे, प्रत्येकाच्या घरी कोणाच्याकडे असतो कोणाच्याकडे नसतो, पण इथे आम्ही मिळून जो काय त्याचा आनंद घेतो ना, खूप मजा येते त्याची. मोदक खाण्याची प्रॅक्टिस झाली आहे का? म्हणजे जसं तू म्हणालास की सगळ्या गोष्टींची इथे प्रॅक्टिस होती, मोदक खाण्याची किती प्रॅक्टिस केली? मोदक चोरायची जास्त प्रॅक्टिस झाली आहे. कोणी कोणाचे मोदक चोरले? आम्ही असं सांगायचं सांगतो. आमचे जे गुरुजी आहेत ना, ते पालिहून येतात, दीक्षित गुरुजी. अप्रतिम मोदक बनवतात, ते स्वतः बनवतात. सकाळी उठून कधी इकडे येणार असतील तर काय झालं, सीन मध्ये मोदक हवे होते. म्हणजे ही मागच्या वेळेसची पण गोष्ट आहे, मला वाटतं सत्यनारायणाच्या वेळेस का काहीतरी, सत्यनारायणाच्या वेळेसही मोदक हवे होते, आत्ताही मोदक हवे होते. आत्ता काय आम्हाला फार मिळाले नाही, पण सत्यनारायणाच्या वेळेस तिकडेच मिळाले नाहीत मोदक. त्याच्यामुळे ते मोदक घेऊन येतात हे कळलं की आम्ही तयारीत असतो, कारण अर्धे मोदक प्रोडक्शनला गेलेले असतात, बाकीचे मोदक आम्ही गायब करतो. फक्त हे कोणाला सांगू नका, अजिबात नाही कोणाला सांगणार. आता मला कळलं तर कोणाला सांगणार नाही. बरं, कोणाच्या घरी गणपती असतो किंवा गणपतीच्या कोणाच्या घरी गणपती असतो आणि तयारी कशी चालू आहे? कोणाच्या घरी असतो गणपती? आमच्याकडे असतो गणपती. असतो. किती दिवस गणपती असतो आणि किती लगभग? 1.5 दिवस. सगळी तयारी झाली. 2 दिवस सुट्टी तर मिळाली, मला कळलंय 2 दिवस सुट्टी मिळाली. सो ते सुट्टी मिळाली, हा आनंद किती आहे? खूप 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 आनंद. आणि तयारी वगैरे सगळी झाली आहे किंवा? आणि माझं तर पर्सनली माझा गणपती फेवरेट फेस्टिवल आहे, कारण मला असं वाटतं की सगळे एकत्र येतात गणपतीला, जेव्हा आपल्या घरी येतात. आमच्या बिल्डिंगमध्ये गणेशोत्सव आम्ही साजरा करतो, तर अख्ख्या बिल्डिंगचे लोक म्हणजे एवढे दिवस आपण जवळजवळ वर्षभर आपण त्यांना बघतच नाही, पण गणपतीचं दर्शन घ्यायला ते सगळे एकत्र येतात. आणि महाआरती तर माझं एक कमाल, म्हणजे मला खूप आवडते. जेव्हा आपण पहिल्या दिवशी सगळे महाआरती म्हणतात, आणि मला सगळ्या आरत्या त्यामुळेच पाठ झाल्या की लहानपणापासून आम्ही महाआरती बोलायचो आणि एक वेगळीच वाईब तयार होते जेव्हा आपण आरत्या हे करतो. म्हणून गणपती माझ्यासाठी खूप जवळचा फेस्टिवल आहे आणि आम्ही खूप धमाल करतोय सेटवर पण. आणि होपफुली आता 2 दिवसात आम्हाला सुट्टी असेल तेव्हा पण बिल्डिंगमध्ये पण खूप धमाल करतो. बरं, लहानपणी कसं असतं की आई बाबा सांगायचे आपल्याला की आरत्या पाठ कर किंवा बाप्पा येत आहेत, तर कट्टू तो सगळा सीन आठवतोय का? जेव्हा बाप्पा बसतो किंवा आता सेटवरही बाप्पा विराजमान झाला तेव्हाचे सगळे आधीचे दिवस आठवत आहेत का? काय सांगशील? खरं आता मी बघायला गेलं तर माझं लहानपण गेले लालबाग परळ आणि काळाचौकी सारख्या एरियामध्ये. तर त्यावेळेला तर चाळीत राहायचो. तर प्रत्येकाच्या घरात म्हणजे संध्याकाळी 7 वाजता जी आरती चालू व्हायची ना, ती रात्री शेवटची आरती 10:30-11 वाजता संपायची. प्रत्येकाच्या घरात गणपतींची आरती करत बरं, जेवढा अभ्यास करताना पाठांतर कधी केलं नाही, तो आरत्या अशा सहज पाठांतर म्हणजे पाठ झाल्या आणि त्या अजूनही आहेत. तर ती एनर्जी जी आहे ना, म्हणजे गणपती बाप्पा येणार आहे, त्या आधी मंडपाचा तो एक बांबू लागल्यापासून तो शेवटचा गणपती विसर्जन झाल्यावर तो बांबू काढेपर्यंत असो,
ते जे काही फिलिंग आहे ना ते नेक्स्ट लेवल येते. म्हणजे ते कशात कम्पॅरिझन करूच शकत नाही असं आहे ते. बरं, आता आता आपल्याला लालबागला जायचं असेल तर आपल्याला कोणाला संपर्क हो, हो. करायचा आहे अरे. आपल्याला माहिती आहे. भरपूर मित्र आहेत, भरपूर. मी तुला नंतर भेटूया आता. इंटरव्ह्यू झाल्यावर मी भेटेन कारण की ते सोयीचं पडेल मला. डायरेक्ट दर्शन, लालबागच्या राजाचं डायरेक्ट दर्शन. चला तुम्हालाही बाप्पाचं दर्शन घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा प्लीज. बरं, तुम्ही मला सगळ्यांनी सांगितले मोदकावर ताव मारायला आवडतो. हो, हो. मोदक बनवायला जमतं का? कोणाला येतंय किंवा हो, हो, येतात? जमतं. हो, मी म्हणजे उत्तम मोदक लहानपणी जेव्हा आई बनवायची मोदक तेव्हा तर बेसिकली काही यायचं नाही असं स्पेसिफिक, पण ते जे मला तर बोलताना पण तोंडात पाणी येतं रे. पण ते जे शेप द्यायचं जे होतं ना ते पेटल्स ज्याला म्हणतो ते मी लहानपणी खूप हट्ट करून आईकडून शिकून घेतलंय. सो ते मला आता जमतं आणि मला ते खूप छान वाटतं. सो तेवढं मला खूप चांगलं येतं आणि मोदक खाताही खूप चांगले येतात. आता सगळ्यांनाच येतात पण मी एकाच गोष्टीकडे फोकस करतो, म्हणजे बनवण्याचं नाही तर खाण्याच्या गोष्टीवर आपण फोकस करतो. ते सांगायला नको काही वेगळं. एक्सपिरियन्स केले आम्ही एक्सपिरियन्स केले. आमचे मोदक गायब झाले. तू काय सांगशील? मला म्हणजे एकतर आमचा केटरिंगचा बिझनेस होता पूर्वी, त्याच्यामुळे घरामध्ये काही ना काहीतरी सतत चालू असायचं. माझी आई आणि माझी ताई यांच्या दोघींच्याही हाताची चव सेम आहे आणि मी ते बघत बघतच मोठा झालो. ते मला पहिल्यापासून मोदक, पुरणाची पोळी म्हणजे ज्या गोष्टी आपण अरे बापरे हे येतं का, तर ते मला सहज घरात रोजच असल्यामुळे मला ते उत्तम जमतं. म्हणजे मी उत्तम नाही म्हणते, मला ज्यांना खायला घातलंय ते सगळेजण म्हणतात की नाही बाबा जमतंय. जेवण खूप छान जेवण बनवतो. कमाल जेवण बनवतो. डब्बा वगैरे पण आणतो ना. नाही काय, मी इकडे राहायला मुंबईमध्ये एकटाच असल्यामुळे मी बाहेरचं म्हणजे मी नाहीच जेवत, मी प्युअर व्हेजिटेरियन. त्याच्यामुळे मला ती जी सवय लागली पहिल्यापासून, ते मग सगळ्या गोष्टी एक एक करत, पण मला मोदक येतात व्यवस्थित. कधीतरी मला हा चान्स मिळावा. हो हो, कधी पण सगळे मोदक, जेवायला. पुरणपोळी, आता ठीक आहे नावं घेतलं मलाही येत नाही पण मी छान वाटतं मला की अजून कोणाला तरी येत आहे. पण हे सगळं वातावरणच आहे, सेटवर धमाल वातावरण आहे. आणि मगाशी जसं म्हटल्याप्रमाणे की एजनने स्वतः बाप्पा बनवलाय. सो जहागीरदारांपैकी एक भाऊ म्हणजे कलापूर्ण आहे, म्हणजे राकेश सरांना येतो बाप्पा बनवता. सो तुम्ही किती धमाल मस्ती केली आहे बाप्पा बनवता आणि तुम्ही किती मदत केली आहे? मी खरं सांगू म्हणजे उगाच बोलायचं म्हणून नाही बोलत, आम्हाला कळलंच नाही त्याने गणपती कधी तयार केला. इतका फास्ट गणपती बनवला. म्हणजे तिकडे सीन चालू होते, तो मध्ये इथे येत होता, इथे आतमध्येच केलं, आतमध्ये येत होता, परत सीनला येत होता, क्लोज कटिंग सगळं करून परत येत होता. पण आम्हाला अर्धा गणपती झाल्यानंतर कळलं की अरे हा इकडे गणपती करतोय. आणि हार्डली मला 2 दिवसात झालं ते पेंटिंग विथ पेंटिंग. हो, इतका सुंदर गणपती बनवला त्याने आणि झाल्यानंतर तो डायरेक्ट घेऊन आला, अरे गणपती बनवला. आणि सगळ्यांची रिॲक्शन जेव्हा त्यांनी गणपतीची मूर्ती आणली तेव्हा आम्ही सगळे शॉक झालो की अरे बनवलंय हे असं म्हणजे साक्षात असं वाटतं कुठल्या तरी एकदम एक्सपर्ट माणसाने बनवलंय. कारण की तुम्ही जर त्या बाप्पाचे डोळे बघाल ना, इतके कमाल वाटतायत ना. आणि सगळं इतकं परफेक्ट आहे, म्हणजे ज्वेलरी वगैरे पण त्याच्यात जी आहे कमाल म्हणजे खरंच चांगला बनवला, खूप कमाल. हे सगळं सुंदर सुंदर वातावरण आहे, त्यामुळे सेटवर यायला अजून मजा मस्ती येत असेल. कारण की सकाळी उठल्यावर आता वाटत नसेल की ट्रॅफिक असेल वगैरे. ट्रॅफिक असलं तरी चालेल आम्हाला. ट्रॅफिक बद्दल बोलू नका प्लीज. विचारल्याचं उत्तर मी देतो. आम्ही ना, आमचा ग्रुप आहे, आमच्या ग्रुपवर आम्ही एक 2-4 दिवसाची गॅप पडली की विचारतो की तुझं काय बाबा, पुढचं काही कळलंय का, तुला काय आलाय का कॉन्टॅक्ट. कारण सगळे एकत्र असल्याशिवाय मजा येत नाही. पण ट्रॅफिक फार छोट्या गोष्टी आहेत. म्हणजे आता 3 बसने इथे यायला 2-2.5 तास लागतात, इट्स ओके, चालतं. आज प्रचंड ट्रॅफिक खूप होतं. traffic होतं. बरं, ह्यांच्या सेटवर खूप लहान बाळं आहेत अशी. खूप लहान आणि वा वा, प्लीज, थँक्यू. नाही, खूप लहान बाळ आहे. तो बेसिकली रुचिर मांजरांना खूप घाबरतो. मला माहित नाही का घाबरतो, पण खूप गोड असतात ते, एकदम गोड पिल्लू आहे ते जर बोललं असतं ना. तू हात लाव एकदा, फक्त हात लाव. आज तुमच्या इंटरव्ह्यूच्या रिझन मुळे तो एक कॅट फ्रेंडली तरी झालाय असं मी म्हणू शकतो. मलाही थोडासा फोबिया आहे. ऐक ना राज, त्यांना नाही. बरं, बाप्पाच्या बऱ्याच आठवणी असतात. सो बाप्पाशी कधी बोलणं होतं म्हणजे प्रत्येकाचं, किंवा काही एक किस्सा वगैरे काही? मला आठवतं जेव्हा मी पहिलीत होतो तेव्हा माझ्या काकांकडे 5 दिवसांचा गणपती असतो. तर ना मला आपल्याला लहान असताना काही कन्सेप्ट माहीत नसते ना की आपल्याला
सांगतात की गणपती गावी चाललं म्हणजे त्याचं विसर्जन वगैरे होतं असं नाही त्याचं विसर्जन वगैरे होतं. मी घाबरतो, ती पण घाबरते, तिकडे रेसिप्रोकेट होते. तर विसर्जन वगैरे असतं ना, तर तेव्हा मी इतकं रडायला लागलो ना, म्हणजे जेव्हा विसर्जन होत होतं तेव्हा, की मला ते म्हणजे मग त्यांना ते माझ्या बाबांनी मग मला करून दाखवलं की हे बघ, बाबाचा आवाज काढत होता, ते मला खूप वर्षांनी कळलं तो बघ बाप्पा तुझ्याशी बोलतोय. मग त्यांनी आवाज काढला की अरे मी पुढच्या वर्षी परत येणार आहे वगैरे. तेव्हा मी कुठे रडायचं थांबलो, कारण युजली लहान मुलांनाच म्हणा किंवा आम्हालाही खूप अटॅचमेंट असते बाप्पाशी. म्हणजे आम्ही त्याला इतकं लॉयली आम्ही त्याची सगळी पूजा वगैरे करतो ना, की खूप अटॅचमेंट होऊन जाते. आणि ते 5 दिवस संपूच नाही, म्हणजे माझ्या काकांच्या घरी 5 दिवस होतं, ते संपूच नाही असं वाटायचं मला. आणि मग मी विसर्जन झाल्यानंतर आम्ही घरी यायचो ना, तेव्हा बाप्पा जिथे बसायचा तिकडे कोणीच नसायचं, फक्त आपण माती येऊन. ते म्हणजे मला असं ते कसं तरीच वाटायचं की अरे यार, विदिन काय म्हणतात त्याला, विदिन अन आर आला आणि आत्ता गेला. सो ते मी खूप, मला अजूनही आठवलं ना तरी मला खूप असं इमोशनल होतो मी, की ते 5 दिवस कधी संपू नये तसंच वाटतं. बरं, मला आता लालबागचे किस्से ऐकायला आवडतील. गर्दी, तुफान गर्दी, आणि प्रत्येकाच्या मनात एक इच्छा असते की आपला घरातला बाप्पा विसर्जन होण्याच्या आधी किंवा ते सगळे दिवस होण्याच्या आधी एकदा लालबागला जाऊन यावं. माझी अशी खूप इच्छा आहे, पण अजूनपर्यंत ते काही शक्य झालं नाही. आता माहिती होणार इच्छा जाऊया नक्की. पण काय आलं, आता रिसेंटली काही वर्ष मी स्वतः गेलो नाही. त्याचं कारण असं की यावेळी जायचंय तर नक्की जाऊया, त्याबद्दल वाद नाहीये. पण रिअली सांगतो, तो बोलताना ऐकलं की लहानपणी लालबागला होता. अटॅचमेंट अजूनही आहेत, बरेच फ्रेंड्स वगैरे आहेत, बरेच लोक तिथे. पण काय होतं, आता गर्दीमध्ये जो लोकांना त्रास होतो ना, तो बघवत नाही. म्हणजे रिअली सांगतो, भक्तगण आहेत, मनात खूप श्रद्धा आहे, सगळं मान्य आहे. पण त्या लोकांची, त्या म्हाताऱ्या लोकांची किंवा लहान मुलांची, बरेच सगळ्यांची जेव्हा त्रास होतात ना, तो खूप म्हणजे नाही बघवत तो. खरं तर मी स्वतः जात नाही, 5 वर्ष झाले. मग ते गणपती नॉट ओन्ली फक्त लालबागचा राजा नाही, इव्हन कुठल्याही गणपतीला जर व्यवस्था प्रॉपर नसतील आणि जर लोकांची खूप हालत असतील, ते बिचारे येतात कशासाठी, सगळे दर्शनासाठी. ती श्रद्धा असते. 1 वर्षापूर्वीचा नवस असतो, 2 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्षापूर्वीचा नवस पेटण्यासाठी येतात. पण त्यात हाल होतात त्यावेळेला खूप वाईट वाटतं. म्हणजे खूप, मी स्वतः नाही गेलो, 5-6 वर्ष तरी मी अवॉइडच केलं. नक्कीच. पण हे सगळं आपणच ठरवूयात. हो, अरे काय खाली गे रुचित, ते जवळजवळ स्वतः रुचित. हो, गेस्ट अपीअरन्स नाही राज बाहेर सोडून जाईल काय नाही करत. मला इतकं बरं वाटतं की माझ्या टीम मध्ये कधीतरी कोणतरी आहे, नाहीतर ते तिघं छळतात. काल तर त्यांनी व्हिडिओ बनवला माझा. मग काय म्हणजे शेंडे फळेस म्हणून असं असेल. आम्ही ह्याला छळत वगैरे नाही, आम्ही खूप चांगले आहोत, कारण आम्हाला याची भीती घालवायची. हा, एक्झॅक्टली. म्हणून बरं, तर हा प्रश्न प्रत्येकाला आहे. जहागीरदार म्हणजे ॲज अ कॅरेक्टर म्हणून मी तुम्हाला विचारतेय. बाप्पा समोर आहे, बाप्पाने तुम्हाला विचारलंय की एक इच्छा सांगायची, लगेच पूर्ण होणार, काय काय मागा? हा, जहागीरदार म्हणून. विराज जहागीरदार म्हणून मी हेच म्हणेन की बाप्पा सगळ्यांना खूप सुरक्षित ठेव. जे ह्या जगात चालू आहे आजकाल, खूप वाईट गोष्टी चालू आहेत, त्यापासून लांब ठेव. सगळ्यात मेन म्हणजे सगळ्यांचं म्हणजे नेहमी पोट भरलेलं असू दे. कोणालाच असं ती म्हणतो ना, आउट ऑफ हंगर खूप वाईट वाटतं, तसं नको वाटू दे. ही स्टार्वेशन नको होऊ दे. ही खूप मोठी प्रेयर असेल राजची पण आणि विराजची पण बाप्पाकडे, की ह्या जगातून स्टार्वेशन ही गोष्ट जाऊ दे आणि सगळे खूप हॅपी असू देत. सो घरासाठी काय मागणार? घरासाठी बेसिकली ॲज अ जहागीरदार फॅमिली, आमच्याकडे आता नुकतेच एजेचंही लग्न झालं आहे, त्यामुळे मी मागेल की घरामध्ये खूप चांगली पॉझिटिव्हिटी येऊ दे, सगळ्यांचे बॉन्ड्स आहेत ते खूप चांगले होऊ देत, आणि जे घरात ज्यांच्यामुळे निगेटिव्ह वगैरे काही वातावरण होत असेल तर त्यांनाही सद्बुद्धी मिळू दे आणि तेही खूप चांगले. मी यश म्हणून सांगायचं तर मी गणपती बाप्पाला एकच विश मागेन की लवकरात लवकर यशला रेवती मिळू दे.
यशला यश तर मिळेलच देवाच्या कृपेने, त्याची काळजी नाही, पण यशला लवकरात लवकर रेवती मिळते. आणि हा म्हणाला तसं एक्झॅक्टली की यशलाही असं वाटतं कुठे ना कुठेतरी की लीला वहिनीला सगळ्यांनी ऍक्सेप्ट करावं. ती कशीही असली तरी यश आणि तिचा पण एक वेगळा बॉन्ड आहे, आणि यशला कुठेही लीला वहिनीचं सगळं वागणं पटतं, कारण तो रिलेट करतो. तो जेव्हा युएसवरनं इकडे कुठलाही माणूस येतो तेव्हा तो काय म्हणतात त्याला ट्रेडिशनशी वगैरे खूप अटॅच असतो, आणि लीला अशी व्यक्ती जी ट्रेडिशनशी खूप अटॅच्ड आहे, मग आपण बघितलं तर. सो यश म्हणून मला वाटतं की ऑफकोर्स रेवती, आणि हा विराज म्हणाला तसं की एकदम प्रॉस्पेरस एन्व्हायरमेंट जर जहागीरदारांच्या घरी असेल तर यशला कधीही आवडेल. आणि अजून एक यश म्हणून की त्याच्या बहिणीचा ऑब्व्हियसली नकार आहे, तर तो लवकरात लवकर होकारात परिवर्तन होऊ दे त्याचं, एवढं. आणि लीला ताई जर तुझ्यावर इम्प्रेस झाली तरच ती रेवतीला. सो ही सगळी खूप मागची अशी स्टोरी आहे. लीला वहिनीचं का सांगितलं असेल तुम्हाला की लीला वहिनी करेक्ट आहे हे मला बॉन्ड काही नाही. फक्त रेवतीसाठी आहे. तर तू काय सांगशील? तसं बघायला गेलं तर कालिंदीचं पण जो स्वप्न आहे ना ते पण पूर्ण होईल. हा पण मोठ्या घरातला आहे ना. कालिंदीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठीच मी हे करतो. यश खूप बाकी सगळ्यांचा विचार करतो समटाइम्स. काय सांगशील? माझ्या मते तरी जहागीरदार ऑब्व्हियसली सर्व खूप हॅपी असावे. दुसरी गोष्ट ते एकत्र असावे. आणि आता जे कोणी दुबईवरून आलेत म्हणजे त्यांनी जो काही आता घरात जे काही तांडव चाललंय तो त्यांना जहागीरदार म्हणून बिझनेस तुम्हाला माझ्याचकडनं मिळणार. 7 करोड. बाप्पांच्या कृपेने म्हणजे त्यांना थोडी बुद्धी द्यावी. आणि एजंटनी माफ केलंय परत आपण तेच करावं असं नाहीये ना. म्हणजे परत माफ करतील की नाही माहित नाही. आणि एजे आणि लीलाचं एजंटनी जसा अंतरावरती विश्वास ठेवलेला, तिच्यावर जेवढं प्रेम केलेलं तेवढंच प्रेम करायची त्याहून जास्त ते लीलाला मिळावं असं मी म्हणेल. म्हणजे ह्यामध्ये आमच्या जहागीरदारांचं खूप मोठं स्वप्न म्हणू किंवा सुख आहे मोठं असं. या तिघांकडून खूप सुंदर उत्तरं तुम्हाला ऐकायला मिळालेत, पण आत्ता काहीतरी ट्विस्ट असणार आहे. सो मी रेडी आहे. वेगळा इंटरव्ह्यू घेण्यात येईल. हो हो. हे त्याला ह्याला सांग ना काँग्रेसला. सो आता ट्विस्ट ऐकायला मिळणार आहे. सो आय एम रेडी. एकतर ह्यांचं दादावर प्रेम आहे ह्या सगळ्या बोलण्यातनं कळलंच. हा म्हणावा की देवानी त्याला बुद्धी द्यावी वगैरे. तर किशोर जहागीरदार म्हणून जर मला विचाराल तर माझी सगळ्यात पहिली इच्छा आहे की एजे रस्त्यावर आला पाहिजे कम्प्लीट. आणि माझ्या आई वडिलांना मारून त्यांच्या प्रॉपर्टीवरती त्यांनी सगळा कब्जा केलेला आहे, आणि हे सगळं जे दिसतंय माझ्या आई वडिलांचं आहे. तर मी का सोडू त्याला, पहिली गोष्ट. आणि ह्यांचं जे चाललंय गोड 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 हे येतील काही दिवसांनी. ह्याला काय मला हे फारच छोटी गोष्ट आहे माझ्यासाठी. तर किशोर जहागीरदार म्हणून माझा आत्ता हेतू एवढाच आहे की त्याला काहीही करून नेस्तनाबूत करायचा आणि खरं काय ते सगळ्यांसमोर आणायचं. कारण आजी लीला हे सगळेजण ह्यांना जे वाटतंय ना तो खूप चांगला आहे येईल एक दिवस त्याचं खरं चित्र मीच बाहेर आणणार आहे. आणि गणपती बाप्पाकडे मी एकच मागीन की आता माझा पुढचा प्रत्येक प्लॅन सक्सेसफुल होऊ देत. जो मी प्लॅन मध्ये नको बोलू, जो मी प्लॅन करीन तो सक्सेसफुल होऊ दे एवढंच गणपतीला सांगेन मी. बरं. आणि मी या तिघांना विनंती करते तो प्लॅन यशस्वी होऊन द्यायचा नाही तुम्हाला, की तुमच्याकडे जबाबदारी. विराज जहागीरदार आणि प्रमोद जहागीरदार त्याच्या बाबांसोबत कायम आहेत. येस. सो आता छानसा इंटरव्ह्यू झालेला आहे. मला कळलं की तुम्ही खूप सुंदर गाता. सगळे एकत्र. हा एकत्र सगळे एकत्र खूप आवाज छान आहे. कारण की आवाज छान आहे. सो बाप्पासाठी एक गाणं सगळ्या चौघांनी मिळून कोणतं गाणं येतं का? पण सगळ्यांना सुरुवात करायची आणि एकमेकांकडे नाही बघायचं. जेवढं येतं तेवढं बोलूया. कोणतं? गजानना तू मुंबई आ रहे हो असं सगळ्यांनी म्हणायला पाहिजे. मी म्हणलो होतं आधी एकमेकांकडे मी करू आपण 3, 2 हे दुसरं कुठलं आहे का? माहिती नाही. एअर प्रेशर मध्ये कुठलं हा हे मला माहिती. लिरिक्स नाही उघडू शकत का आपण? गजानन श्री गणराया
आदी बंधू तुझ मोरया गजानना श्री गणराया आदी बंधू तुझ मोरया मंगलमूर्ती श्री गणराया आदी बंधू तुझ मोरया गजानना श्री गणराया आदी बंधू तुझ मोरया गजानना श्री गणराया आदी बंधू तुझ मोरया. सुंदर गाणं गायलेलं आहे. बरं, आमच्या इट्स मज्जा या चॅनलचंही बाप्पा आमचा आला हे गाणं आलेलं आहे. सो तुम्ही नक्की बघा आणि तुम्हीही नक्की बघा. तुमचं चॅनलच आहे, येस, एकदा गाऊन दाखवा ना. ये नाही होऊ शकता. बरं, तुम्हा सगळ्यांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण. खूप सारे मोदक खा, 2 दिवस मज्जा मस्ती करा आणि पुन्हा आम्हाला मनोरंजनासाठी मनोरंजन करण्यासाठी तयार व्हा. सो थँक्यू सो मच. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. उंदीर मामा की जय. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.